त्यांची भूमिका आपण पाहिली होती, आज या मैदानावरती आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर पाहतोय जयंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघाचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ते देखील न्यू जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये एक बिग फाईट, बिग मॅच पाहायला मिळेल. कर्नालपाडा संघाकडे एक बिग मॅन देखील आपण पाहणार आहोत. चला, सामन्याला सुरुवात झालेली आहे. स्ट्राईक वरती पाहतो आपण परशुराम याला, तर नॉन स्ट्राईक एंड वरती आकाश. तर पहिलं आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेला आहे रोहन. चला, सामन्याला सुरुवात करायची. जास्त वेळ खर्च करू नका, आज आपल्याला एक्स्ट्रा सामने भरपूर खेळवायचे आहेत. आम्हाला वेळे अभाव सहकार्य करा. 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला डीप मध्ये तैनात करावे लागतील. पॉवर प्लेचं बंधन संपल्यानंतर 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक ठेवणे बंधनकारक असेल. आणि पाहतोय दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू देखील असेल, याची आपण देखील नोंद घ्यायची आहे. तो रिव्ह्यू तुम्हाला व्हाईट बॉल, हाईट नो किंवा हाईट फॅक्टर, व्हाईट बॉल, रनआउट यासाठी तुम्हाला तो रिव्ह्यू देण्यात येईल, लक्षात घ्या. पहिल्याच बॉलवरती परशुराम मोकाशी याने ठोकलाय चौकार, खणखणीत हा चौकार आपण पाहतोय. भरपूर मोठा गॅप होता आणि तो गॅप इथे शोधलेला आहे. पहिल्या चेंडूवरती रोहन याचा समाचार घेतलाय चौकार. आपण पाहतोय जे नवीन संघ आहेत त्यांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये जे आपण खांब पाहतोय, जे तारा पाहतोय, त्याला जर फुलटा चेंडू जर लागला तर चेंडू डेड बॉल घोषित केला जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती राहिलेला आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव कदाचित धोकादायक ठरू शकली असती, मात्र 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. महेश बडांगे यांचं देखील आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत एमबी, त्यांच्याच नावाने आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा. आणि एमबी स्पोर्ट्स बागपाडा आयोजित ही स्पर्धा, या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. जरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल, संपर्क नाही आहे, प्रत्युत्तर दिलेला आहे रोहन याने. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर दुहेरी धाव आली, त्यानंतर आपण पाहतोय हा निर्धाव चेंडू आलेला आहे. आपल्या कव्हर क्षेत्रामध्ये एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. आपण ती एरिया जर बघितली, कव्हरची एरिया असेल, फाईन लेगची गलीची एरिया असेल, फाईन लेगची एरिया असेल, लॉंग स्टॉपची एरिया असेल, त्या एरियामध्ये आपण पाहतोय की ज्यावेळेस चेंडू जातो ना त्यावेळेस भरपूर वेगाने जातो. आउटफील्ड थोडीशी फास्ट पाहायला मिळते आणि हा चेंडू आपण जर बघितला भरपूर वेगाने निघून गेला 4 धावांसाठी. या चौकाराशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला आउट ड्राईव्ह इथे आपण पाहतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये, फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. 3 षटकाचा आपण हा सामना पाहतोय. पहिल्या फेरीतील सामने 3 षटकाचे, दुसऱ्या फेरीतील सामने 2 षटकाचे. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय वेळेनुसार जी षटकं आहेत ते कमी देखील केली जातील. निलेश बंद्रे, आम्हाला थोडं सहकार्य करायचं आहे. जर तिकडनं एखादी बकरी, बैल किंवा श्वान पदक जर आलं तर आपण थोडंसं ते बाहेर टाकायचं आहे. येस, खूप खूप धन्यवाद, कारण आपण बाउंड्रीच्या अगदी जवळ बसलेला आहात. विनंती असेल आपण दगड मारू नका, आपण काठी घ्या, दगड मारू नका.
आमचे मित्र निलेश बंद्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. पापडी संघाचा चॉकलेट बॉय आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चला जाऊया मॅचच्या दिशेने. आकाश कटशॉट इथे पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आपण पाहतो विकेट किपरच्या मागे चेंडू वेगाने निघून चाललेला आहे. आउटफील्ड एवढी वेगवान आहे विकेट किपरच्या मागे की चेंडू थांबायला तयार नाहीये. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. आकाश पाहतो आपण. आकाश ओगरदरे हा खेळाडू, त्याच्या नावावरती 7 चेंडू 7 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. आपण पाहतोय शेलार मैदान, इथे मैदान आहे, त्या मैदानावरती आपण बघितलं होतं की 7 चेंडू, बघा एका षटकामध्ये 6 चेंडू असतात, मात्र त्या गोलंदाजाने एक एक्स्ट्रा चेंडू हाताळला होता, त्या चेंडूवरती देखील षटकार ठोकला होता. म्हणजे तब्बल 7 चेंडूवरती 7 षटकार ठोकले होते आकाश या फलंदाजाने. आपल्या या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहतो असे भरपूर खेळाडू आहेत की त्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकलेले आहेत. आपण पाहतोय आकाश धानवी याच्या नावावरती देखील 6 चेंडू 6 षटकार आहेत. त्यानंतर विशाल मालकरी याच्या नावावरती देखील 6 चेंडू 6 षटकार आहेत. त्यानंतर राहुल गोंड याच्या नावावरती देखील 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. त्यानंतर विश्वनाथ जाधव याच्या नावावरती देखील 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. आपण पाहतोय चेंडूला आपटी देण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर आपण पाहतोय रॉयल किंग बैलबोडा या संघाचा देखील एक खेळाडू आहे, त्याच्या नावावरती देखील 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. हा चेंडू आपण पाहतोय आपटी देण्याचा प्रयत्न होता, शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क चांगल्या प्रकारे झाला नव्हता. फक्त एक सिंगल धावा लिहिली आहे. धावफलक 16 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे, मात्र शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, बघा शतरक्षकाला निवडलेला आहे आणि त्या शतरक्षकाने कुठली चुकी केलेली नाही आहे. हे मैदान आपण जर बघितलं या संघासाठी नवं नाही आहे. याच मैदानावरती या संघाने प्रथम क्रमांक फटकावला होता. मागच्या सीझनला आपण पाहतोय शिलोत्रा संघाने स्पर्धा आयोजित केली या मैदानावरती आणि त्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक या संघाने फटकावला होता. विजय वल्वी आपण महेश भडांगे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आपण पाहतो या स्पर्धेसाठी आपल्याला भरपूर सहकार्य नक्कीच लाभलेलं आहे. ज्यांनी सहकार्य केलंय त्यांची नावं नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, कारण एखादी कुठली स्पर्धा असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, जर पाठबळ मिळालं नाही तर ती स्पर्धा किंवा ते कार्यक्रम सक्सेस होत नसतं. पाठबळ किंवा सहकार्य येणं खूप गरजेचं असतं, तेव्हाच ती एक चांगली स्पर्धा किंवा ते कार्यक्रम पूर्ण होत असतं. या स्पर्धेसाठी देखील भरपूर सहकार्य लाभलेलं आहे. नक्कीच त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न, चेंडू गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. चेंडूला फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली. या सिंगल धावांशी धावफलक पाहतोय आपण 17 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. आपण पाहतोय सिद्धार्थ बसवत बॉलिंग मार्क वरती. या वेळेस आपण पाहतोय कनेक्शन प्रॉपर झालेलं आहे, प्रॉपर टायमिंग, आणि या चेंडूवरती 6 धावांची मोहर उठवलेली आहे. षटकार, आणि या षटकाराशी धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 23 या धावसंख्येवरती 23 रन्स. चेंडू आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये डीप मध्ये निघून गेलेला आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि तो चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ निघून गेलेला आहे. बघा गचाल क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. 4 धावा, चौकार येतोय. या 4 धावेनिशी धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलेला तो म्हणजे 27 या धावसंख्येवरती 27 रन्स आपण पाहतोय. पण ती बोर्ड लागल्या गेल्यात.
या षटकातील एक चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. तो पाहतो सिद्धार्थ थोडासा महागडा ठरला जातो या षटकामध्ये. यावेळेसचा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डीप वरून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. वन बॉम्ब्स चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत सहज रित्या या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चला मला वाटतं वरती मंडपच्या वरती कोणी गेलेलं आहे तर आपण खाली उतरा, कारण मंडप जरा हालतोय. चला कॅमेरामन धोक्यामध्ये येतील, कारण जे कॅमेरामॅनचा जो स्टँड आहे तो जोरजोरात हालतोय. ह्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. दोन षटकाचा खेळ हा पूर्ण झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 14. चला पापडी संघाचा संघनायक आणि जयंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच आपल्या समोरील पीर बाबा स्पोर्ट्स पापडी आणि जयंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा दोन्ही संघाचे संघनायक. चला टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. 29 धावा धावफलकावरती. पोलीस पाहतो पण विकेट किपरच्या मागे खूप चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतो. चेंडूला आपण पाहतोय अडवण्याचा प्रयत्न, फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू थांबणार नाही आहे. मात्र चेंडूला थांबवलाय. बघा खूप चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे विकेट किपरच्या मागे. शेवटी आपल्या पायाच्या सहाय्याने हा चेंडू इथे फील्ड केला गेला. तोपर्यंत आपण पाहतोय 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगला फटका इथे खेळला गेला होता. जो आउटफिट आपण पाहतोय मागे वेगवान आहे त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता उमेश याने आणि फायदा उचलला आहे. 3 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 3 ने 32 या धावसंख्येवरती. अवलेस बघा पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये इथे खेळून काढलेला आहे. काय चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. परशुराम मोकाशी याचा परशुराम मोकाशी आपण पाहतोय सलामीला गेलेला आहे. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण 3 चौकार बघितलेत. एक षटकार देखील त्याच्या बॅट मधून आलेला आहे. खूप चांगला परफॉर्मन्स आपण पाहतोय. त्याने आतापर्यंत जे धावा बनवल्यात 10 चेंडू मध्ये 28 धावा बनवल्यात. कदाचित हा चेंडू आपण पाहतोय कुठे जातोय, मात्र हा चेंडू आपण पाहतोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. चेंडूने उंची गाठली होती, लांबी गाठली नव्हती आणि आपण पाहतोय एक चांगला झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज ठरतोय फेल. छत्तीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू टाकून झाले त्या षटकातील 3. अविनाश आपण पाहतोय अविनाश किनी हे 3रं षटक हाताळतोय आणि अविनाश आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू आहे. अवलेस बघा संदीप याचा फटका देखील फसलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ वरून, मात्र त्याच्याकडनं झेल सुटलेला आहे आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये संदीप हा बाद झालेला आहे. उमेशचा आपण हा स्ट्रोक पाहतोय. चेंडू मिड ऑफ मध्ये
बघा एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये उमेश हा बाद होतोय. आपण पाहतोय की कॉलिंग झालं नव्हतं. यस नो वेट कुठल्या प्रकारे कॉम्बिनेशन जुळलेलं नाहीये. फक्त एक सिंगल धाव मिळाली. धाव फलक 39 धाव फलकावरती. नव्याने बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. पण शेवटचा चेंडू ज्या प्रकारे खेळायचं होत्या प्रकारे खेळता आलेला नाहीये. मात्र 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जातील. या 2 धावेने धाव फलक पाहतो आपण 41. 41 धावा धाव फलकावरती आणि 42 धावांचं टार्गेट इथे सेट केलं जात आहे. चला जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांना एक आम्ही विनंती आहे की आपण लगेच पंच पाणी, चला पंचांना पाणी घेऊन जायचं आहे. पंचांना इथे तहान लागलेली आहे. पंचांना देखील पाणी पोचवायचं आहे. सूर्यकांत सन्माननीय राजेश वणगे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. कोण कॉलिंग देतोय? पापडी संघाने कॉलिंग देतोय. छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. पाहुण्यांना विनंती आपण जाऊन विराजमान व्हा. निलेश टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या अगोदर या मैदानावर कधी खेळलाय? हा, गेल्या वर्षी खेळलेले, हरलेले, पण आता थोडी मेहनत करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. समोरच्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी राहणार. या सीझन मध्ये असा एखादा कुठला फलंदाज आहे, कुठला खेळाडू आहे की त्याच्यावरती तुमचा जास्त विश्वास आहे आणि तो जास्त फोकस मध्ये राहणार आहे? असं तर कोण नाही. आता सर्व कामाला जातात आणि प्रॅक्टिसला टाइम नसते, तरी पण आम्ही 100% देण्याचा प्रयत्न. आपल्याला शुभेच्छा असतील. प्रदीप, आपण टॉस गमावलेला आहे. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध लागलाय. म्हणजे आपण देखील टॉस जिंकला असता, आपण क्षेत्ररक्षण केलं असतं. तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. 3 षटकामध्ये कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? एखादा टार्गेट असेल मनामध्ये? 40+ म्हणण्याचा प्रयत्न. असे कुठले फलंदाज असतील ते 40 ते 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील आणि चांगली फलंदाजी करतील? रुपेश, राजू, आकाश, भावेश, पवन आहेत बघ. आणि बघतोय तुमच्यामध्ये एक बिग मॅन आहे करण. त्याच्याबद्दल काय म्हणशील? त्याचा परफॉर्मन्स आणि तो या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल? हो, नक्कीच मिळेल. आपल्याला शुभेच्छा असतील. टॉस जिंकलेल्या पापडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी आपण पाहतोय जयंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा या संघाला इथे आमंत्रित केलेला आहे. आज मला वाटतं कुंदन बसवत देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला विजय वल्वी, 41 धावा धाव फलकावरती लागल्यात. 42 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. वेगवान चेंडू, वेगवान, तेज तर्रार. बघा पहिला चेंडू भन्नाट वेगाने हाताळलेला आहे.
चला हे षटक संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे पंचांसाठी. स्ट्राईक वरती पाहतो आपण अविनाश आणि विनय अशी ही जोडी. इथे आपण पाहतोय आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताला गेलाय. डॉट चेंडूने सुरुवात झालेली आहे, निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली आहे. 41 धावांचं टार्गेट आहे. पाहतोय की 41 धावा पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत इथे करावी लागणार आहे. आणि पाहतोय की बॅटचा हलकासा एज लागलाय आणि फलंदाज इथे बाद झालेला आहे. आपण पाहतो या स्पर्धेसाठी आपल्याला भरपूर सहकार्य आलेलं आहे. आपण पाहतोय सन्माननीय रवींद्रजी पागी यांच्या माध्यमातून आपल्याला बॉल स्पॉन्सर झालेले आहेत या स्पर्धेसाठी. आपण पाहतोय जे 5 दिवस आपण निवियाचे बॉल पाहतोय ते बॉल सन्माननीय रवींद्रजी पागी यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहतोय आई गावदेवी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आलेली आहे. आपण पाहतोय गणेश शेलार आणि शिवाजी शेलका यांच्याकडनं ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. त्यानंतर कृष्णाजी लोखंडे यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेले आहेत. आपण पाहतो ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे सदस्य आहेत कृष्णाजी लोखंडे. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सरपंच सन्माननीय आत्मारामजी ठाकरे यांच्या माध्यमातून देखील आपल्याला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर समाज कल्याणास पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत सन्माननीय प्रकाशजी देवलीकर, त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला सहकार्य आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर सुनीलजी पागी यांच्याकडनं देखील आपल्याला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर सन्माननीय अरविंदजी वळवी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जे मेडल आपण पाहतोय मालिकावरीचे मेडल आपल्याला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर झालेले आहेत. सर्व देणगीदारांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणखीन काही नावं आहेत ती नावं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. मात्र सामन्याला सुरुवात झालेली आहे. विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय नव्याने फलंदाज सिद्धार्थ बसवत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. पॉइंट मध्ये शतरक्षक आहे संदीप ओळंबे. बघा खूप चांगलं शतरक्षण, लगेच थ्रो देखील झाला आणि एकच धाव. पहिल्या षटकात जर धावा जर आल्या नाहीत तर नक्कीच येणाऱ्या 2 षटकामध्ये भरपूर कसरत करावी लागेल. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. आकाश पाहतो आपण बॉलिंग मार्क वरती. आकाश याच्या नावावरती आपण एक मेडन षटक देखील आहे. पुन्हा एकदा पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र स्वतः गोलंदाज चेंडू आपल्या फॉलोथ्रो मध्ये फील्ड करतोय आणि 1 धाव तोपर्यंत कंप्लीट झाली होती. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या म्हणजे फक्त आणि फक्त 2 धावा, 1 गडी बाद, 2 धावा धावफलकावरती. यानंतर होणारा सामना जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा आणि पीर बाबा स्पोर्ट्स पापडी. दुसरं षटक हाताळण्यासाठी अनिकेत येतोय. अनिकेत महाळी. मागचा सीझन जर आपण बघितला तर भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिला होता. अनिकेत महाळी याचा 3 वेळा आपण पाहतोय बेस्ट बॉलरची ट्रॉफी त्याने उचलली होती. तोच अनिकेत आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती
सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. डावऱ्या हाताचा हा गोलंदाज भरपूर इफेक्टिव्ह राहिलेला आहे सातविली संघासाठी. पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा इथे केला जातोय. ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू हा निर्धावात आलेला आहे. पहिला चेंडू इथे निर्धाव. अजूनही आपण पाहतो या विजयासाठी 40 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव आपण पाहतोय. इथे मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे. मोठे फटके ते मारावे लागतील. धाव फलक आपण पाहतोय फक्त आणि फक्त 3 धावा. इकडनं जर धावा जर आल्या नाहीत तर अडचणीमध्ये जाऊ शकतो साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा हा संघ. चेंडूला करण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकरवर त्या चेंडू येऊन लागलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न थ्रो झालेला आहे. थ्रो खराब होता मात्र बॅकअप साठी शतरक्षकाला 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 2 ने पुढे सरसावला गेले ते म्हणजे 5च्या धावसंख्येवरती 5 रन्स आपण पाहतोय. 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झालेत या षटकातील 3. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय 38 धावींची गरज आहे. 38 रन्स आपण पाहतोय. चेंडू सोडून दिला गेला. वेगवान चेंडू होता मात्र वेगामध्ये भरकटलेला आहे अनिकेत. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 9 चेंडू मध्ये आपण पाहतोय अजूनही विजयासाठी 37 धावींची गरज आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 37 धावा. अबुलेस बघा काय चांगला फटका केलेला मात्र शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये संदीप ओलंबे आणि आपण पाहतोय चांगला झेल त्या क्षेत्रामध्ये पकडला गेलाय. फलंदाज आपण पाहतोय पूर्णपणे फेल ठरलेला आहे आणि साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघ सध्या तरी बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. ज्या धावा आपण पाहतोय 41 धावा 42 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आणि त्या 42 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघ पूर्णतः बॅकफुट वरती पिछाडीवरती इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कौशल पुजारी आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. कौशल देखील मैदानाच्या आतमध्ये गेला आहे आणि निर्धाव चेंडू त्याने खेळून काढलेला आहे. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5 धावा धाव फलकावरती लागल्यात त्या म्हणजे 6. अजूनही 36 धाव्यांची गरज आहे. हा येतोय षटकार 6 धावा. चेंडू आउट ऑफ द पार्क झालेला आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. आपण पाहतो की 6 चेंडू आणि या विजयासाठी 30 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा.
संदीप ओलंबे बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावींची गरज आहे. 6 चेंडूवरती 5 षटकार ठोकावे लागतील. बघा यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे चेंडूला फील्ड करण्याची संधी आली आणि संधी स्वीकारली. धावतीच्या सुरुवात फलंदाज बाद झाला, मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. अनिल डुकले आपण पाहतोय संघाचा संघनायक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. यावेळेस बघा चेंडूला हवेमध्ये केलेला आहे, शतरक्षक येतोय, प्रेक्षक बनून राहणार नाहीये, झेल सुटलेला आहे. बघा हा जर षटकार जर गेला असता कदाचित थोड्याशा आशा पल्लवी झाल्या असत्या, मात्र तसं काही झालेलं नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 30 धावींची गरज. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, शतरक्षक दूरवरती राहिलेला आहे. आता फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे या सामन्यामध्ये. अवरेज बघा चांगला फटका इथे खेळला गेलाय. शतरक्षक आहे अरमित कडनं चुकी झालेली आहे. बघा हा जर विकेट घेतला असता तर गोलंदाजाच्या नावावरती एक विकेट नक्कीच इथे आली असती. 2 झेल आतापर्यंत आपण पाहतोय अरमितने सोडलेले आहेत मी तर म्हणेन. नक्कीच 2 विकेट्स इथे मिळाला. बघा तिसऱ्या झेलची देखील संधी होती, मात्र तिसरा झेल देखील पकडता आलेला नाहीये. अशा प्रकारे आपण पाहतोय चेंडू टाकून झाले 5 धावा दाफलकावरती लागल्या. आपण पाहतोय भरपूर धावांची गरज आहे. मोठ्या धावसंख्येने ते आपण पाहतोय विजय मिळू शकतो बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातुली हा संघ. बघा यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे, जोर मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. तर हार्ड लक साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघ. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट